Good evening, class. How are you? I think you are all fine and well. And welcome to our regular class of My English Book, Standard 5th. Today is Tuesday, and the date today is the 24th of August 2021. Today we are going to page number 14. Word we know. All of you can see here is a garden of words. These are all 40 words. Here are 5 columns, and in each columns there are 8 words. So these are all 8 5s are 40. Now let's listen, let's read these words, and then after reading these words we are going to solve these questions. I will show how to solve these questions, and then your first homework for today is you have to solve all these 5 questions. Okay, now let's start from reading of the first lesson. For the first question, read each word in the following table at a glance. एका दृष्टिक्षेपात आपल्याला हे सगळे शब्द वाचायचे. आता एका दृष्टिक्षेपात आपल्या समोर सगळ्यांच्या पुस्तक असल्यामुळे आपण वाचू शकतो, परंतु आता मी इथे प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या मागून तो वाचणार आहात. अ, ऑल, द, एन, देर, अँड, देम, एनी, हू, मी, my, no, now, your, but, where, her, every, by, here, him, his, if, no, how, many, with, one, what, us, two, this, there, some, that, only, of, are, without, then, and last one is when. So all of you, I think all of you have read after me all these 40 words. Now you have to write all these 40 words first. तुम्हाला सगळ्यांना हे टेबल लिहायचं आहे. हा तुमचा पहिला होमवर्क. आता सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ अँड फिफ्थ हे चारही प्रश्न या टेबलवर आधारित आहेत. काय आहेत प्रश्न त्याकडे आता आपण लक्ष देऊया. तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी एक असं रफ पेज तुम्हाला घ्यायचं आहे. रफ पेजवर आपल्याला ते करायचं आहे. आता हे क्वेश्चन्स काय आहेत त्याकडे आपण वळूया. Prepare a card for each of these words and put the words in alphabetical order. तुम्हाला हे सगळे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये लावायचे. आता आपल्याला कार्ड बनवायला सांगितले, पण आपण शाळेत नसल्यामुळे आपण ते काही कार्ड त्याचे आता बनवत नाही आहोत. पण आपल्याला हे सगळे 40 शब्द जे आहेत हे अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये लावायचे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला हा प्रश्न येणार आहे. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय करायचं. तर हे 40ही शब्द तुम्हाला 1 ते 40 या क्रमाने लावायचे. प्रत्येकाला क्रम द्यायचे आणि तो क्रम चुकता कामा नये. तो क्रम आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये द्यायचा आहे. म्हणजेच ABCD पासून ते झेडपर्यंत जी अल्फाबेट्स आहेत ती अल्फाबेट्स ज्या क्रमाने या ठिकाणी येतात त्या क्रमाने आपल्याला हे सगळे शब्द लावायचे. त्यासाठी आपल्याला असे एक रफ पेज या ठिकाणी लागेल.
आता हे सगळे शब्द एका वेळेला जर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण लावायला गेले तर कदाचित आपलं काहीतरी चुका होऊ शकतील. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, तर एक रफ पेज घ्यायचं, पेन्सिल घ्यायची आणि आधी ह्या चाळीसही शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डर लावण्याचा प्रयत्न करायचा. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावताना आपण पहिल्यांदा हे पाहायचं की एने सुरू झालेले शब्द किती आणि कोणते, त्यांना आधी आपण लिहून घेऊया. आता एने सुरू झालेल्या शब्दांमध्ये हा पहिला जो आहे तो मी इथे लिहिते ए. मी सगळे 40ही शब्द लिहिणार नाही आहे, परंतु काही सुरुवाती बीपर्यंतचे शब्द साधारण कसे लावले जातात हे मी तुम्हाला दाखवेन. ए. ए नंतर कुठला शब्द इथे दिसतोय, ऑल. अजून एवाला, एने सुरू होणारा ॲन. अजून अँड. आणि अजून एनी. एनी अदर वर्ड विच बिगिन्स विथ ए. बघून घ्या, नाही आहे. ओके. आता बीने सुरू होणारे शब्द बघायचे, कारण एने सुरू झालेले शब्द झाले की मग बीने सुरू, एच्या नंतर बीचा क्रम येतो, म्हणून आपण बीने सुरू झालेले शब्द इथे लिहिणार आहोत. आता बघा इथे पहिल्या रांगेत बीवाला वर्ड दिसतोय का, द वर्ड बिगिन विथ अल्फाबेट बी. बीने सुरू झालेला शब्द इथे मला सापडला, BUT, बट. बघा इथे सी, BY, बाय. देन सी, एनी अदर वर्ड विथ बिगिन्स विथ स्टार्ट्स विथ बी, नाही. मग असे आपण शब्द आधी लावून घ्यायचे. मग सीने सुरू होणारा शब्द आहे का, मग सीने सुरू होणारे शब्द, डीने सुरू होणारे शब्द असे लिहून घ्यायचे एका रफ पेजवर, कारण एवढे 40 शब्द आपल्याला लावायचे आहेत. आता काय करायचं, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. आता आपल्याला ABCDच्या क्रमाने हे लावताना आपल्याला काय करायचं आहे, पहिला आकडा जो आहे, पहिला नंबर जो आहे, फर्स्ट नंबर, तो आपल्याला ए ह्या शब्दाला द्यावा लागेल, कारण एच्या पुढे इथे कुठली अक्षरच नाही आहेत. दॅट इज अ सिंगल अल्फाबेट वर्ड, सिंगल वर्ड अँड सिंगल अल्फाबेट. द वर्ड विथ सिंगल अल्फाबेट तो आहे ए. आता आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक शब्दाची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ इच वर्ड इज ए. प्रत्येक शब्दाची सुरुवात ही एने झालेली आहे. मग आता सगळ्यांनाच आपल्याला 2 नंबर देता येणार नाही. आपल्याला ह्याला कुठल्या तरी याला 1 2 3 4 5 यांना 5पर्यंत नंबर द्यायचे, पण कसे द्यायचे. आता जर पहिलं अक्षर सेम असेल तर तुम्ही दुसऱ्या अक्षराकडे जा. आता दुसऱ्या अक्षरामध्ये दुसरं सेकंड जे अल्फाबेट आहे ते आहे L, N, N आणि इथे सुद्धा N. मग आता ABCD म्हणत जा बरं. ABCDच्या क्रमामध्ये आपल्याला तुम्ही हवं तर ABCD सुद्धा क्रमाने लिहून घेऊ शकता. अशी दाखवते मी तुम्हाला. सी. पहा इथे तुम्हाला दिसतात सगळे. इथे मी ABCD लिहून ठेवली आहे माझ्या सोयीसाठी. आता ABCD लिहिताना काय झालं आहे, तर आता मला सोपं जाईल पटापट शब्द बघायला, नंबर द्यायला. त्यांना आपल्याला नंबर द्यायचे आहेत. आता बघा, आपण जेव्हा फर्स्ट लेटर सेम असतं ते आपण सेकंड लेटरकडे वळतो. सेकंड लेटर इथे L आहे, इथे N आहे, इथे N आणि इथे N. या तिन्ही शब्दात N आहे. मग आता L आधी येतं अल्फाबेटच्या रांगेमध्ये का N आधी येतं बघूया. बघा इथे दिस इज L. हे L अक्षर आहे, त्याच्या पुढे N आहे. म्हणजे L आणि Nमध्ये आधी क्रम कोणाचा येतो, Lचा येतो. म्हणून आपण सेकंड नंबर जो आहे तो L असलेल्या शब्दाला दिला. आता दुसरं लेटर इथे N आहे, तर N सगळीकडे असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आता AN सगळीकडे सेम. आता आपल्याला नंबर देताना, क्रम देताना आपल्याला तिसऱ्या अक्षराकडे वळावं लागेल. मग इथे तिसरं अक्षर कुठलं आहे, इथे नाहीच आहे. 1 मिनिट. इथे नाहीच आहे, Nच्या पुढे अक्षरच नाही. मग आपण तिसरा नंबर यालाच दिला. आता 4th आणि 5th नंबर आपल्याला द्यायचे आहे. इथे AND, ANY. आता इथे तिसरं अक्षर D आहे, इथे Y आहे. आता बघा
या क्रमामध्ये BCDच्या डी अगोदर येतो का वाय अगोदर येतो बघा. ABCD अगोदर आला आहे आणि वाय खूपच शेवटी जवळजवळ आलेलं आहे. त्यामुळे जो आधी आला आहे त्याला आधीचा नंबर द्या, म्हणजे ह्याला दिला आपण 4th नंबर. ओके. आणि मग राहिला कुठला ANY, मग ह्याला आपण 5th नंबर दिले. ओके. आता बीने सुरू होणारे 2च शब्द आपल्याला या टेबलमध्ये मिळाले. आता काय करायचं, बीने सुरू होणारे 2च शब्द मिळाले, त्या 2च शब्दांना नंबर द्यायचा आपण. म्हणजेच पहा, पहिलं अक्षर सेम असेल तर आपण काय करतो, आपण दुसऱ्या अक्षराकडे वळतो. मग आता दुसरं अल्फाबेट इथे आहे U, इथे आहे Y. आता बघा U आणि Y मध्ये अगोदर कोण आलं आहे, U अगोदर आला आहे का Y अगोदर आला आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRST U अगोदर आला आहे. VWXY नंतर आला आहे. मग U अगोदर आला आहे म्हणून ज्याचं दुसरं अक्षर U आहे त्याला आपण पुढचा नंबर दिला, आणि ज्याचं अक्षर Y आहे त्याला आपण 7 नंबर दिला. तर आता आपले 5 to 7 नंबर्स देऊन झाले. अजूनही आपल्याला 33 वर्ड्सना नंबर द्यायचे. आता इथे आपण परत वळूया. तर सीने सुरू होणारे शब्द दिसत आहेत का बघा कुठे टेबलमध्ये. आता ज्यांना देऊन झालेले आहेत नंबर त्यांचा विचार आपण करूया नको. आता फक्त सीने सुरू होणारे शब्द शोधा. सीने सुरू होणारे शब्द मिळाले किती, याच्या बाजूला तुम्ही लिहायला मोकळे झालात. पहा, नो वर्ड विच बिगिन्स विथ सी, एकही शब्द नाही सीने सुरू होणारा. मग आता काय करायचं, मग आता डीने सुरू होणारा शब्द आहे का बघायचा. पहा बरं, डीने सुरू होणारा शब्द दिसतोय का. नो, नो आय थिंक नो, डीने सुरू होणारा शब्द पण नाही आहे. मग आता काय करायचं, मग डीने सुरू होणारा नाही आहे, मग आपण बघायचं ABCD, डीच्या पुढचं अक्षर कुठलं असतं ई. मग ईने सुरू होणारा शब्द मिळतोय का बघा, असेल तर लिहून टाका लगेच. ई, द वर्ड बिगिन्स विथ ई. येस, आय गॉट इट. एव्हरी इथेच लिहून घेते मी, कारण आपल्याला पेपर पुरवायचं आहे. एव्हरी मध्ये अक्षर काहीसं बरोबर येत नाही, कारण लिहायला वेडं पडतं आहे मला. नाव सी, ईने सुरू होणारा आणखी कुठला वर्ड आहे का इथे, शोधा बरं. सर्च फॉर द वर्ड बिगिन्स विथ ई. नाही, ईने सुरू होणारा कोणताही शब्द इथे दिसत नाही आहे. मग आपण याला सरळ कुठला नंबर द्यायचा आहे, ईने सुरू होणारा शब्द नसल्यामुळे आपण याला दिला 8 नंबर, पुढचा नंबर. ओके. आता ईच्या नंतर कुठलं अल्फाबेट येतं जरा बघा बरं. ईच्या नंतरचं अल्फाबेट आहे F. मग Fने सुरू होणारा शब्द शोधा बरं टेबलमध्ये, आहे का Fने सुरू होणारा शब्द. द वर्ड बिगिन्स विथ F. सुरुवात F हवी, इथे शेवटी आहे. Fने सुरू होणारा शब्द इथे नाही. मग Fने सुरू होणारा नाही, मग Gने सुरू होणारा दिसतोय का बघा, कारण पुढचं लेटर जे आहे ते G आहे. Gने सुरू होणारं बघा बरं दिसतोय का कुठे, पा इथे बघून घ्यावं तर असं पटकन बघता येईल. द वर्ड बिगिन्स विथ G. नो, देर इज नो वर्ड बिगिन्स विथ G. मग आता Gच्या नंतर कुठलं अल्फाबेट आहे, Gच्या नंतरचं अल्फाबेट आहे H. मग Hने सुरू होणारा कुठला वर्ड आहे का बघा. द वर्ड बिगिन्स विथ H. येस, आय गॉट इट. इथे तो वर्ड आहे HIM, हिम. मग आता मी इथे हिम लिहिते. ओके. Hने सुरू होणारे आणखी काही शब्द आहेत का. येस, हिअर. Hने सुरू होणारा हीज, हाऊ, हे 2 वर्ड मी लिहून घेते. हीज, हाऊ. ओके. एनी अदर वर्ड विच बिगिन्स विथ H. Hने सुरू होणारा आणखी कुठला वर्ड दिसतोय का बघा, चुकून राहून जायला नको. नाही, Hने सुरू होणारा वर्ड नाही. मग आपल्याला या तिघांना नंबर द्यायचे पुन्हा त्याच क्रमाने. द फर्स्ट लेटर इज सेम H. मग काय करायचं,
देन गो टू सेकंड लेटर, दुसऱ्या लेटरकडे जा. आता जस्ट अ मिनिट. मग एचने पहा. सो एचच्या नंतर आय आहे 2 ठिकाणी आणि ओ आहे. मग आता बघा आय अगोदर येतो का ओ अगोदर येतो? बघा आय इथे आहे आणि ओ इथे आहे, म्हणजे अगोदर कोण आला आहे? आय. मग आता काय करायचं? आता इथे पण आय आहे आणि इथे पण आय आहे, सेम आहे. ओला तर नंतरचाच क्रम द्यावा लागेल कारण ओ नंतर आहे. मग आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये याला अगोदरचा नंबर द्यायचा 9 नंबर की याला 9 नंबर द्यायचा? कारण 8पर्यंत देऊन झालेत आपले. मग आता जेव्हा दोन्ही अक्षरं सेम आहेत तर आता आपण थर्ड लेटरकडे वळूया. थर्ड लेटर आहे एम आणि इथे थर्ड लेटर आहे एस. बघा एम आधी आहे का एस आधी आहे? एम. आणि इथे एस आहे, म्हणजे एम अगोदर येतो म्हणून आपण अगोदरचा नंबर जो आहे तो आपण HIM वाल्याला अगोदरचा नंबर दिला 9 आणि HIS वाल्याला आपण दिला नंबर 10 आणि मग HOवाल्याला तर नंतरचाच नंबर येणार, तर याला 11. अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे सर्व शब्द या ठिकाणी काय करायचे आहेत? लावायचे. तर आधी आपण काय करायचं आहे? आधी आपण रफमध्ये हे सगळं काम, मी आता जसं रफमध्ये हे काम करते असे 40ही शब्दांना आधी क्रम देऊन घ्यायचा आणि मग तुम्हाला हे सगळे शब्द क्रमाने असे नंबरप्रमाणे लिहायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे. आलं लक्षात? मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजे असे आकडे टाकून ते ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बरोबर तुमचे शब्द 40 आले पाहिजे. शेवटचा नंबर हा 40 आला पाहिजे. एक जरी नंबर वर खाली होतोय की चुकतोय असं वाटलं तर तुमचं चूक आहे. तर आता आय होप तुम्हाला हा भाग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये वर्ड्स कसे अरेंज करायचे हे कळलं असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. सो व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 3. फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. रायमिंग वर्ड्स शोधायचे. सोपं आहे रायमिंग वर्ड्स शोधणं. जसं की रायमिंग वर्ड्समध्ये तुम्ही दी मी, देर बरं दिसत आहेत का? देर वेर हे शब्द झाले. त्यानंतर आपल्याला घेता येईल सी हिअर. असे रायमिंग वर्ड्स एकमेकांशी यमक जोडणारे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. वेन, देन वेन हे वर्ड्स लागतील या ठिकाणी. त्यानंतर आणखी काही असे रायमिंग वर्ड्स इथे तुम्हाला मिळत आहेत का हे शोधायचे आहेत तुम्ही. जसे की मला अजून एक वर्ड मिळाला हू, टू. तर असे तुम्हाला रायमिंग वर्ड्स या ठिकाणी शोधून एकमेकांना राईम होणारे वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. अजून एक इथे दिसते एनी, मेनी. सापडला? एनी मेनी म्हणजे त्यांचे उच्चार जुळले पाहिजेत. आता आपण फोर्थ क्वेश्चनकडे वळूया. फोर्थ क्वेश्चन आहे फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी अँड बिगिन विथ डब्ल्यू. टीने सुरू होणारे शब्द सगळे शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. खूपच सोपा प्रश्न आहे. बिगिन विथ टी, बिगिन विथ डब्ल्यू. आता बिगिन विथ टी म्हणताना आपल्याला टीने सुरू होणारे शब्द धिस, आणखी बघा देम, देर, द किंवा दी ह्याला आपण म्हणतो. बिगिन विथ टी, दॅट, देन, देर. These words begin with T and now the words begin with W. आता W ने सुरू होणारे शब्द शोधा. बघा बरं W ने सुरू होणारे शब्द where, with and here. Okay, what, without, who,
when these words begin with W. Now, fifth question. From the chart, find the words that begin with, that end with O and end with Y. End म्हणजे शेवट. O ने शेवट होणारे शब्द आणि Y ने शेवट होणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. पहा बरं, शेवटी तुम्हाला O दिसणारे असे कुठले शब्द आहेत? नो, हा एक झाला नो. एंड विथ O हवा आहे, बिगिन विथ O नाही. एक वर्ड मिळाला हू. 2 वर्ड्स मिळाले ज्याचा एंड O ने होतोय, टू. these words end with O. आता Y ने एंड होणारे शब्द शोधायचे, ते लिहायचे तुम्हाला. पहा, माय, Y ने एंड झालाय की नाही, Y ने शेवट होणारे शब्द आपल्याला शोधून ते लिहायचे. एनी, एव्हरी अँड मेनी. ओनली. these words end with Y. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो चार्ट आहे, हा चार्ट आणि याच्यावरचे हे चारही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला हा चार्ट लिहायचा आहे जसाच्या तसा. दुसऱ्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, जसे मी तुम्हाला हे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसे लावायचे हे तुम्हाला मी याच्यावरून दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे पुढचा जो प्रश्न आहे तो रायमिंग वर्ड्सचा क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न हा बिगिन विथ लेटर, बिगिन विथ गिवन लेटर असे शब्द लिहायचे आहेत जे या दिलेल्या अक्षराने सुरुवात होणारे हवेत. एंड विथ द गिवन लेटर, शेवटी ही अक्षरं येतील असे शब्द आपल्याला लिहायचे. आता आपण नेक्स्ट पेजकडे वळूया. द नेक्स्ट पेज इज अ नाईस पोएम. द नेम ऑफ द पोएम इज कुकू. ऑल ऑफ यू नो this bird. This is cuckoo and cuckoo likes to sing. कुक्कूला गाणं गायला अतिशय आवडतं आणि कुक्कू जी आहे ती प्रत्येक सीझनमध्ये द कुक्कू डज व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, डिफरंट ॲक्टिव्हिटीज इन डिफरंट मंथ्स. वेगवेगळ्या महिन्यांमध्ये शी डज डिफरंट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. ही जी कुकू आहे ती वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या कृती करते. कुठल्या महिन्यात ती काय कृती करते ते आपण या पोएममधून शिकणार आहोत. अँड आय थिंक ऑल ऑफ यू लाईक टू सिंग पोएम. तुम्हाला सगळ्यांना ही पोएम गायलासुद्धा खूप आवडेल. तर तुम्हाला मी गाऊन पण दाखवणार आहे आणि तुम्हाला ती स्वतःसुद्धा गायची आहे. सुरुवातीला मी म्हणणार आहे, तुम्ही माझ्याकडून म्हणायचे ते शब्द, कारण शब्द नीट आले पाहिजेत आधी. अँड देन सिंग विथ मी, ओके. आणि ती पोएम झाली की आपल्याला त्या पोएमच्या खाली दिलेले चारही क्वेश्चन सोडवायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, द नेम ऑफ द पोएम इज कुक्कू. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, लिसन, रिपीट अँड सिंग. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go, I must. Now, all of we read this poem. Now, let's sing this poem. You sing with me. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In April, I open my bill. In April, I open my bill. In May, I sing all day. In May, I sing all day. In June, I change my tune. In June, I change my tune. In July, away I fly. In July, away I fly. In August, go, I must. In August, go, I must. In August, go, I must. Cuckoo, cuckoo. So, I think all of you enjoy this poem. Now, revise this poem in this tune.
ही पोएम तुम्हाला पुन्हा पुन्हा रिवाईज करायची आहे, सराव करायचे अशा प्रकारे गाऊन, कारण तुम्हाला ओरल एक्झामला ही पोएम गाऊन दाखवायची आहे. आता ही जी कुकू आहे ती वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज करते त्या आता आपण पाहिल्या. जो बॉय आहे तुमच्यासारखा पोएट जो आहे तो तिला विचारतो, व्हॉट डू यू डू, काय करतेस तू? ती म्हणते, इन एप्रिल आय ओपन माय बिल. बिल मीन्स बिग, चोच. एप्रिलमध्ये मी माझी चोच उघडते. इन मे आय सिंग ऑल डे. मे महिन्यात मला संपूर्ण दिवस गायला आवडतं. मे महिन्यात खरोखरच आंब्यांचा सीझन असतो, कुकू खूप आनंदात असते आणि सर्व दिवसभर ती काय करत असते, गाणं गात असते. इन जून आय चेंज माय ट्यून. जूनमध्ये मात्र मी माझा सूर बदलते. इन जुलै अवे आय फ्लाय. जुलैमध्ये मी दूर उडून जाते. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. कुकू इज अ बर्ड हू लाईक्स टू मायग्रेट. कुकू ही मायग्रेशन करणारी बर्ड आहे. तिला एका जागेहून दुसऱ्या जागी जायला, उडायला आवडतं. त्यामुळे ती सांगते की ऑगस्टमध्ये मी उडून जाते, कारण मला जावंच लागतं उडून. तर अशी ही पोएम आहे. आता लेट्स सी द ॲक्टिव्हिटीज. सेकंड ॲक्टिव्हिटी. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ही पोएम गाणार आहात आणि ही पोएम सुंदर अक्षरात लिहिणार आहात. सेकंड, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. या कवितेतले यमक जोडणारे शब्द आपल्याला काय करायचे, लिहून काढायचे आहेत. आता कुठले रायमिंग वर्ड्स आहेत? सी स्टुडंट्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ओके, कीप इन युअर माइंड दॅट द रायमिंग वर्ड्स कम्स ॲट द एंड ऑफ द एव्हरी सेंटेन्स. द रायमिंग वर्ड्स ऑफ द पोएम कम्स ॲट द एंड ऑफ द एव्हरी सेंटेन्स. रायमिंग वर्ड हे कवितेमध्ये कुठे येतात? तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला दिसतात. जसे की रायमिंग वर्ड्सचे पेयर्स आहेत कुकू, डू, एप्रिल, बिल, मे, डे, जून, ट्यून, जुलै, फ्लाय, ऑगस्ट, मस्ट. Each rhyming word pair comes at the end of the every sentence. प्रत्येक वाक्याच्या शेवटी आलेले. तर हे पेअर्स तुम्हाला लिहायचे आहेत सेकंड क्वेश्चनमध्ये. नाव थर्ड क्वेश्चन. लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स. टिक द वन्स दॅट आर देअर इन दिस पोएम. आपल्याला 12 महिने माहिती आहेत, परंतु त्या 12 महिन्यांपैकी ठराविक काही महिनेच या पोएममध्ये आलेले आहेत. ते कोणते ते तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायचे आहेत. या पोएममध्ये आलेले जे मंथ्स आहेत, जे महिने आहेत ते आहेत एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ओनली 5 months are there in this poem. So हे महिने तुम्हाला इथे लिहायचे. Now the fourth question. Copy the names of months. Write these names in Marathi alongside. तुम्हाला हे सगळे महिन्यांची नावं जी आहेत ती लिहायची आहेत इंग्लिशमधून. आता इथे तुम्हाला असे हॉरिझॉन्टली दाखवले आहेत, आडवे दाखवले आहेत, पण आपल्याला कसे लिहायचे आहेत ते उभे लिहायचे. 6 महिने या कॉलममध्ये, 6 महिने इकडच्या कॉलममध्ये. क्रमाने 6 लिहायचे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. असे 12ही महिने लिहून झाले की त्याच्या बाजूला डॅश करून तुम्हाला याची मराठी नावं लिहायची आहेत. मराठीमध्ये आपण याला जानेवारी नाही म्हणत, आपण म्हणतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर ही मराठी नावं त्यांच्या बाजूला तुम्हाला लिहायची आहेत. आणि त्याशिवाय आणखी एक तिथे बाजूला लिहायचं आहे तुम्हाला. जानेवारीचे किती दिवस बघा, कॅलेंडर उघडा या वर्षाचं, आणि प्रत्येक महिन्याचे दिवस किती ते मराठी महिन्याच्या नावाच्या बाजूला तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्हाला असे 2 कॉलम्स या ठिकाणी वहीवर करायचे. ओके,
सो इथे 1 to 6 मंथ्सची नावं लिहायची आहेत, जसं की जानेवारीपासून ओके ते जूनपर्यंत. एवढंच नाही तर याच्या बाजूला त्याचं मराठी नाव लिहायचं आहे. तर मला इथे जागा नाही आहे म्हणून मी पुढेच लिहून दाखवते. जसं की जानेवारी हे मराठी नाव लिहिलं की त्याच्या बाजूला तुम्हाला ते जानेवारीचे दिवस किती ते लिहायचे. जानेवारी हॅज 31 days. असं प्रत्येक महिन्याचं तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे 12ही महिन्यांचं. तर हा आजचा तुमचा होमवर्क असेल. तर स्टुडंट्स, नाव आय वॉन्ट टू टेक युअर लीव. आता मी तुमची रजा घेणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आजचा होमवर्क सांगते. पेज नंबर 14 वरील हा चार्ट लिहायचा आहे आणि मग ह्या चार्टच्या खाली असलेल्या प्रत्येक प्रश्न लिहून त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे धड्याचं नाव पण बोर्ड टाकायचं आहे बरं का. मग तुम्हाला पेज नंबर 15 वरचा प्रश्न करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला कुक्कू हे पोएमचं नाव लिहायचं आहे. पोएम लिहायची आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये, फर्स्ट क्वेश्चन म्हणून, आणि सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत. आणि हे सोडवून तुम्हाला याचे फोटो मला पाठवायचे आहेत. सो आय होप टुडे ऑल ऑफ यू एन्जॉय विथ द गार्डन ऑफ वर्ड्स अँड द पोएम कुक्कू. सो रिवाइज दिस पोएम, sing this poem in nice sound, and now bye bye. Take care, stay at home, stay fit, stay safe, stay healthy. Goodbye.